ऊसतोड कामगारासोबत शेतामध्ये शरीरसंबंध करून गोळी का झाडली? कारण ऐकूनच हादराल. एखाद्याच्या आयुष्यात कधी काय समोर उभे ठाकेल याचा नेम राहिलेला नाही. एक गरीब जोडपे शेतामध्ये मजूर म्हणून राबत होते. पोटासाठी काबाड कष्ट करणाऱ्या या महिलेवर शेतमालकाची वाईट नजर पडली. तो तिच्या मागेच लागला. एक दिवस त्याने गोळी झाडून तिची हत्या केली. गोळी चुकून सुटली असे तो सांगत असला तरी पोलिसांना मिळालेली माहिती एका महिलेवर अत्याचाराचा प्रयत्न आणि तिने नकार दिल्याने तिचा खून केल्याचे आहे. या प्रकरणाचा पोलीस तपास करत असून तपासामध्ये आणखी माहिती उघड होऊ शकते. सोमवार दिनांक 6 जुलै 2026 रोजी दुपारी 1 वाजता चौंडेश्वरवाडी तालुका माळशिरस जिल्हा सोलापूर येथील जगन्नाथ देशमुख यांचे शेतात सालगडी आणि शेतमजूर यांची कामे चालू होती. पावसाळ्याचे दिवस असल्याने शेतीच्या कामाची लगबग होती. सर्वजण सकाळपासूनच कामामध्ये व्यस्त होते. थोड्याच वेळात जेवणाची सुट्टी होणार होती. अशातच शेतात कोणीतरी बंदुकीने गोळी झाडल्याचा आवाज आला. सर्वांनी कामातून आपले डोके वर काढले आणि आवाजाच्या दिशेने पाहू लागले. एकजण उभा राहिला आणि तो त्या दिशेने पळू लागताच सर्वजण हातातील कामे तिथेच टाकून त्याच्या मागे पळू लागले. थोड्या अंतरावर कोणीतरी महिला खाली पडल्याचे दिसले. जवळ जाऊन पाहिले असता ती शेतमजूर उषा साठे होते आणि तिच्या जवळच शेतमालक जगन्नाथ देशमुख यांचा मुलगा सचिन हातामध्ये बंदूक घेऊन उभा होता. आपल्या मालकाच्या पोरानेच उषाला मारल्याचे लक्षात येताच ते मजूर काही वेळ स्तब्धच राहिले. काय झाले आणि काय करावे आणि कसे करावे हे त्यांच्या लक्षातच आले नाही. तोपर्यंत आजूबाजूच्या शेतातील शेतकरी आणि शेतमजूर धावत येऊ लागल्याने आता आपली काही सुटका होणार नाही हे आपल्या हाताखालचे गडे काय करणार नसले तरी बाकीचे शेतकरी आणि त्यांचे शेतमजूर आपल्याला नक्कीच सोडणार नाहीत या भीतीने सचिन देशमुखने धूम टोकली. तो पळून गेला. उषा साठे हिचा नवरा विजय साठेही घाबरून तिथे उभा होता. सचिन पळून गेल्यानंतर तो आपल्या बायकोजवळ रडतच गेलेला होता. अरे कोणीतरी गाडी बोलव रे असं म्हणून तो रडू लागला. तेव्हा कोणीतरी वाहन आणले आणि त्या वाहनामध्ये जखमी उषाला घालून रुग्णालयामध्ये आणले. डॉक्टरांनी ताबडतोब हालचाली करून उषाला तपासले. मात्र ती मयत झाल्याचे त्यांनी सांगितले. विजय तर रडकुंडीलाच आलेला होता. आता तर त्याने मोठ्याने टाहो फोडला. त्याच्या समवेत असणारे त्याचे सहकारी त्याचे सांत्वन करू लागले. सगळ्यांच्या डोळ्यातून पाणी येत होते. आपण गरीब झालो म्हणून काय झालं? गरीबाला आबरू आहे का नाही? मालकाच्या पोरानं असं करावं हे काही चांगलं नाही. त्याला शिक्षाही झालीच पाहिजे असे ते एकमेकांशी बोलू लागले. घटनास्थळावरूनच म्हणजे जगन्नाथ देशमुख याच्या शेतातील इतर मजुरांनी या घटनेची माहिती अकलूज पोलीस ठाण्यामध्ये दिली. पोलिसांनी घटनास्थळ गाठले. जिथे ही घटना घडलेली होती त्या जागेचा पंचनामा केला. त्यानंतर उषा साठे हिला ज्या रुग्णालयामध्ये नेले आहे तेथे पोलीस निरीक्षक नीरज उबाळे आणि त्यांचे सहकारी गेले. तेथे उषाच्या मृतदेहाची पाहणी केली. गोळी तिच्या हाताला लागून कपाळाला लागली होती. त्यामुळे तिचा मृत्यू झालेला होता. यावेळी पोलिसांनी माहिती विचारण्यास सुरुवात केली. तेव्हा उषाचा पती विजय साठे पुढे आला आणि त्याने माहिती सांगण्यास सुरुवात केली. रडतच तो सांगू लागला, साहेब मी आणि इतर मजूर शेतामध्ये काम करत होतो. माझी पत्नीही शेतामध्ये काम करत होते. दुपारचे 1 वाजले होते. मी माझ्या कामामध्ये तर पत्नी उषा ही तिच्या कामामध्ये होती. अशातच गोळीबार झाल्याचा आवाज आला. त्या पाठोपाठ उषाचाही आवाज आला. मी पळतच तिच्याकडे धावलो. माझी पत्नी रक्ताच्या थारोळ्यामध्ये पडली होती. तर शेतमालक सचिन देशमुख हा हातामध्ये बंदूक घेऊन उभा होता. मालकानं आपल्या पत्नीवर गोळी झाडल्याचं पाहून, मालक काय केलं तुम्ही असं म्हणताच तो उत्तर न देता पळून गेला. तोपर्यंत सर्व लोक गोळा झाले होते. गाडी करून उषाला उपचारासाठी इथं आणलं पण ती मरण पावली असल्याचं डॉक्टरांनी सांगितलं असे म्हणत विजय हुंदके देऊ लागला. उषा साठे हिला शेतमालक सचिन देशमुख याने गोळी मारल्याचे पोलिसांना समजून आले. आता त्याला ताब्यात घेतल्याशिवाय त्याने गोळी का मारली हे समजणार नाही म्हणून त्याला
ताब्यात घेण्याच्या हालचाली सुरू झाल्या. तोपर्यंत पंचनाम्याचे सोपस्कार पार करून मृतदेह विच्छेदनासाठी रवाना करण्यात आला. विच्छेदन झाल्यावर मृतदेह अंत्यसंस्कारासाठी नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. उषा विजय साठे, वय वर्ष 40, राहणार चौंडेश्वरवाडी, तालुका माळशिरस, जिल्हा सोलापूर हिच्या खून प्रकरणी विजय सुदाम साठे यांनी अकलूज पोलीस ठाण्यामध्ये फिर्याद दिली. पोलिसांनी सचिन जगन्नाथ देशमुख, वय वर्ष 45, राहणार चौंडेश्वरवाडी, तालुका माळशिरस, जिल्हा सोलापूर याच्या विरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करून ॲट्रॉसिटी कलमही दाखल करण्यात आले. गुन्हा दाखल झाल्यानंतर या खून प्रकरणाचा तपास अकलूजचे उपविभागीय पोलीस अधिकारी संतोष वाळके यांच्याकडे हा तपास वर्ग करण्यात आला. सचिन देशमुख याला अटक करण्यात आल्यानंतर त्याला न्यायालयामध्ये उभे केले असता न्यायालयाने 3 दिवसांची पोलीस कोठडी जाहीर केली. पोलीस कोठडीमध्ये सचिनकडे चौकशी करण्यात आली. तेव्हा तो बंदूक साफ करत असताना अचानक गोळी उडाली असे म्हणाला. पोलिसांनी उलटसुलट प्रश्नांच्या फैरी झाडत असताना त्याने आणखी एक कारण सांगितले की शेतात पिसाळलेले कुत्रे आले होते. त्याला ठार मारण्यासाठी बंदुकीतून गोळी झाडली. त्यामध्ये उषा आड आल्याने तिला गोळी लागली असे सांगितले. सचिन देशमुखची ही उत्तरे पोलिसांना योग्य वाटत नाहीत. म्हणून पोलिसांनी उषाचा पती विजय साठे याच्याकडे चौकशी केली. तेव्हा त्याने माहिती दिली. त्यानुसार गेल्या अनेक वर्षांपासून ते पती पत्नी देशमुख यांच्या शेतामध्ये सालगडी म्हणून पती पत्नी काम करत आहेत. मात्र काही महिन्यांपासून शेतमालकाचा मुलगा सचिन देशमुख हा उषाच्या मागे लागलेला होता. तो तिला प्रेम संबंध ठेव असे सांगत होता. मात्र याला उषाने नकार दिला होता. तरीही तो तिच्या मागे लागलेला होता. एके दिवशी तिने आपल्या पतीला ही बाब सांगितली. तेव्हा विजयने तिला सांगितले की काही दिवस आपण इथे काम करू, नंतर दुसरीकडे कामाला जाऊया. आर्थिक अडचणीमुळे उषाही गप्प बसली. मात्र ती सचिनच्या मागणीला धुडकावत होते. दिनांक 6 जुलै 2026 रोजी मात्र कहरच झाला. सचिनने आपल्याशी अनैतिक संबंध ठेवण्यास नकार देते म्हणून उषावर गोळी झाडली. आता पोलिसांना समजून चुकले की सचिन याच्या बंदुकीतून गोळी सुटलेली नव्हती, तर ती त्याने उषावर झाडलेली होती. केवळ आपल्याशी अनैतिक संबंध ठेवत नाही, शरीरसुख देण्यास नकार देते म्हणून वासनांत सचिन याने तिच्यावर गोळी झाडली होती. उषा साठे खून प्रकरणाचे पडसाद उमटू लागले. काही सामाजिक संघटनांनी सदरची बंदूक कुणाच्या नावावर आहे त्याच्यावरही गुन्हा दाखल करावा अशी मागणी केली. त्यासाठी मोर्चा काढण्यात आला. त्याची दखल पोलिसांनी ही बंदूक जगन्नाथ देशमुख यांच्या नावावर असल्याने त्यांच्यावरही गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणातील मुख्य आरोपी सचिन जगन्नाथ देशमुख गोळीबार प्रकरणाची वेगवेगळे कारणे सांगत आहे. याबाबत लवकरच खरे कारण पुढे येईल असे पोलीस उपविभागीय अधिकारी संतोष वाळके यांनी सांगितले आहे. या प्रकरणाचा तपास पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी, अपर पोलीस अधीक्षक विजय कबाडे यांच्या मार्गदर्शनाखाली उपविभागीय पोलीस अधिकारी संतोष वाळके हे करत आहेत.